तुम्हाला ज्ञानाबाई चषकाला यावंच लागेल आणि त्यांच्या खातीर आणि आमचे राजेंद्र बजागे पंच यांनी तर आग्रह धरला सर आज तुम्हाला यावंच लागेल आणि त्यांच्या प्रेमा खातीर इथे यावंच लागलं. नक्की तर जाऊया मॅच मध्ये. बिगेस्ट मॅच ऑफ द डे. दोन संघांमधील टक्कर, विध्वंसक द्वंद्व युद्ध असेल. जरीमरीचे दोन्ही भक्त आहेत. एका बाजूला काटई बॉलिंग करताना तर दुसऱ्या बाजूला आलिमगर बॅटिंग करताना. पहिला बॉल. हो 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 काय फटका पहिल्या चेंडूवर. दे दादा अगदी बुर्र करीत चेंडू सीमार से बाहेर गेलाय. षटकार. जरी गेलाय सोडूनी साऱ्यांच्या बसलाय मनी. जरी गेलाय सोडूनी साऱ्यांच्या बसलाय मनी. षटकाराने अकाउंट ओपन करतोय प्रणव. धावसंख्या झालेले 6. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्ज विशाल. पहिल्या चेंडूवर चांगला समाचार घेण्याचा प्रयत्न. दुसरा चेंडू. क्रिकेटचं सूत्र आहे चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार. चांगला चेंडू होता त्याला त्याचा सन्मान केलेला आहे. या चेंडूवर धाव किती तर 1. धावसंख्या झालेले 7. नक्कीच पॉवर प्ले मध्ये सुरुवात खूप चांगली आहे. पहिल्या 2 बॉलला 7 धावा येणं पहिला षटकार आलाय. पहिल्या 3 बॉलचं गणित मात्र क्रिकेटमध्ये आखली जात आहेत. पहिल्या 3 बॉल एक षटकार टोका, सिंगल डबल घ्या, 9 धावा 8 धावा कव्हर करा. पुढच्या 3 बॉल एक षटकार टोका, 8 धावा कव्हर करा, 15-16 धावा भरपूर असतात. तिसरा चेंडू. बॅटची काड्या घेऊन थर्डमॅनच्या दिशेने चेंडू गेला. क्षेत्ररक्षक मात्र सज्ज आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला परंतु एक धाव रोखू शकत नाही. एका धावने धावसंख्या झालेले बिनबाद 8. तर नक्की ज्या ठिकाणी मात्र बघितलं आपण 8 धावा पहिल्या 3 बॉल आलेले आहेत. पुढच्या अजूनही 3 बॉल शिल्लक राहत आहेत. पहिल्या 3 बॉलला बॅटरचं वर्चस्व राहिलंय आणि पुढच्या 3 बॉलला बॉलिंगचं मात्र विशालचं राहील का. इथे मात्र या ओव्हरची सरासरीची वर्णी लागेल. अगदी बरोबर तुम्ही म्हटल्याप्रमाणे 8 ते 9 धावा 3 चेंडूवर यायला हवेत आणि त्या 8 धावा आलेल्या आहेत. उंच फटका. भीमटोला वज्रटोला चेंडू सीमार से बाहेर. षटकार. ज्ञानाबाईचा नाद नाही केला कुणी. आमच्या ज्ञानाबाईचा नाद नाही केला कुणी. आमच्या ज्ञानाबाईचा नाद नाही केला. तुम्ही खेळ घ्या, तुम्ही प्रेम घ्या, तुम्ही कुठलाही बिझनेस घ्या, परफेक्ट टायमिंगला जर तुम्ही योग्य वापर केलात तर गेम तुमची सक्सेस होते. अगदी बरोबर आणि परफेक्ट टायमिंग साधला होता या फलंदाजाने. विशेष करून प्रणव याने पहिला चेंडू षटकार, त्याच्यानंतर शेंगल, त्याच्यानंतर षटकार. धावसंख्या झालेले 14. बरोबर. रन रेट मात्र 15-16 20च्या गतीने जाण्याची शक्यता आहे. इथे बघितलं आपण जर धावसंख्या आली आहे 14. आता मात्र चांगला चेंडू पडल्यानंतर चेंडूने थोडीशी उसली घेतली. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आलाच नाही. चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. नक्कीच बघितलं आपण तर या अगोदरचे जे काही बॉल टाकले ना ते लेग स्टंपवर बॉल टाकले, मिडल स्टंपवर बॉल टाकले. हा बॉल बघितला तर आउट ऑफ स्टंप, ऑफ स्टंपच्या दिशेने मात्र गोलंदाजी जर केली तर वाऱ्याचा फायदा होणार नाही. अगदी बरोबर. आता मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू ढकलून दिला. क्षेत्ररक्षक सज्ज आहे. धावा किती मिळतील तर 1. एका धावाने धावसंख्या वाढलेले. धावसंख्या 15. सर हवेचं हे सूत्रच आहे जिथे वारा तिथे मारा. त्याच्यामुळे हे 2 चेंडूंना उजव्या अष्टीवर हाताळले असंच म्हणावं लागेल. निश्चित बघितलं आपण 15 धावांचा रन रेट किमान असणं खूप गरजेचं या दृष्टिकोनातून पॉवर प्ले मध्ये घेतलाही. कारण शक्ती जेव्हा समान असतात ना तेव्हा नैसर्गिक शक्तीचा वापर केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवताना डोंगरी किल्ल्यांचा वापर केला गेला. जेव्हा जेव्हा मोठ्या पद्धतीने मात्र मुघल यायचे तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज डोंगरात लपून बसलेले मावळे दगडांचा वर्षाव करायचे आणि मात्र त्यावेळेस मात्र मुघल पळून जायचे. म्हणजे आपल्याकडे शक्ती आहे पण आपल्याकडे गनिमी कावा सुद्धा असला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी गनिमी कावा बॅटरनं वापरला. ऑन साईडच्याच बॉलला षटकार टोकले, बाकीच्या बॉलवर सिंगल घेतल्या. अगदी बरोबर. धावसंख्या किती तर धावसंख्या झाले 15. एक षटकाची समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या टीम जरीमारी आलिमगर संघाची बिनबाद 15. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज आहे गणेश. पाहूया गणेश कशा पद्धतीने षटक हाताळतो. आतापर्यंत तर तो सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती गणेशाने. हा सामना खूप महत्त्वाचा आहे सर. मी नेहमी म्हणतो का क्वालिफायचा सामना जो हारला तो घरला, जो जिंकला ना तो एका चषकावर एक नाव कोरणार आहे. नक्की ट्रॉफीसाठी संघर्ष आहे. हा बॉल रिव्हर्स स्वीप मनामध्ये ठेवून मात्र शॉट खेळण्याचा प्रयत्न मात्र फसलेला आहे. इथे बॉल तेवढ्याच गतीने मात्र आला होता. तोच कव्हर ड्राईव्हचा प्रयत्न केला असता तर चांगला सूर बाउंड्रीचा सुद्धा मिळाला असता. अगदी बरोबर. हा जर सीध्या बॅटमध्ये खेळला असता तर नक्की या चेंडूवर काही धावा आल्या असत्या. परंतु जर आणि तर क्रिकेटला थारा नाही.
पुढचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कर सज्ज गोलंदाज गणेश. पहिलाच चेंडू डॉट टाकण्यात त्यांना यश आलेले. सामना करतो भावेश. वैयक्तिक एका धावावर खेळतो भावेश. नक्की संघ दरम्यानची मॅच गटातील सामना आहे. आजच्या दिवसातील डे फायनल. स्क्वेअर कट शॉट खेळला गेलाय. चेंडू मात्र थर्ड मॅनला खराब फिल्डिंग दोन्ही पायांच्या मधनं या ठिकाणी संमरी जातोय सीमा रेषा पार. ग्रामीण भागामध्ये त्याला म्हणतात मधनं ढेंग पटणं जाणं म्हणतात. अगदी बरोबर. दोन्ही पायांची दरार आणि त्याच्यातून चेंडू फरार आला या चौकार. होता भाई सरू बाबू मोठा त्याला कशात नव्हता तोटा. अन्याय अत्याचार संकटा होता भाई सिंहाचा वाटा. होता धावसंख्या झालेल्या 19. स्ट्राईकवर हे प्रणवच असं वाटलं होतं भावेश आहे, परंतु नाही. एका धावावर खेळतो भावेश आणि चांगली कामगिरी करतो प्रणव. गोलंदाज गणेश. वॉट शॉट आणि चेंडू ते सीमा रेषा पार. दमदार षटकार. दत्तकृपा कोलिवली आयोजित कवडच्या मैदानात. दत्तकृपा कोलिवली आयोजित कवडच्या मैदानात. आओ क्रिकेटचे सामने रंगलेत ज्ञानाबाईच्या नावात. थँक्यू. आणि या ठिकाणी आगमन झालेलं आहे देवानंदजी भगत साहेब यांचं आगमन झाले. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. एक चांगले समाजकार्य त्याचबरोबर चांगले आयोजक क्रिकेट टुर्नामेंट साई देवा प्रतिष्ठानच्या वतीनं मोठी स्पर्धा त्यांनी भरवली होती. आणि क्रिकेट प्रेम देवानंदजी भगत साहेब आपलं ज्ञानाबाई स्वर्गीय ज्ञानाबाई चषकमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत मित्र परिवारकडनं. षटकार आणि धावसंख्या झालेले 25. पहिला चेंडू डॉट टाकल्यानंतर 2 चेंडूमध्ये 10 कदम 10 धावा चौकार आणि षटकार. नक्कीच अलिमगड संघ या ठिकाणी मात्र काटे संघाच्या विपक्षामध्ये एक आक्रमकता दाखवतोय. धावा जेवढ्या ओघाने येत आहेत ना त्या पद्धतीने धावसंख्या टोटल 50+ सहज जाईल. बरोबर. गणेश प्रयत्न केले होते गोलंदाजाने झेल पकडण्याचा, परंतु हाताला ब्रश करून चेंडू जातोय सरळ. एका धावेसाठी एका धावाने धावसंख्या झालेले 26. नक्की 26 धावसंख्या या ठिकाणी तुल्यबल आहे, परंतु बॉलरला कॅच घेणं खूप गरजेचं असतं. एक्सपिरियन्स तुमच्याकडे जर चांगला असेल तर एक्सपेरिमेंट तुम्ही करू शकत नाहीयेत. कारण गोरसाई टीम सगळेच गोरसाई का बनत नाहीये त्याला कारण हे आहे ते कुठले चूक करत नाहीयेत आणि त्यामुळे गोरसाई टीमचा बोलबाला महाराष्ट्रामध्ये. बरोबर. धावसंख्या 26. थोडा वेळ हवेत चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूचे खाली, परंतु नाही हवेच्या जोरावर हवेशी बात करत करत चेंडू सीमारशे बाहेर आलाय. दमदार षटकार. गनिमी कावा वारा तिथंच मारा 6 धावा. दिल दाखवून ते एक वेळ तसा खेळलाय भारी तो खेळ. तसा खेळलाय भारी तो खेळ. तसा खेळलाय भारी तो खेळ. साऱ्यांचा टार्गेट झालाय खेळ ना बाई कापून आलाय झेल. साऱ्यांचा टार्गेट झालाय खेळ ना बाई कापून आलाय झेल. टार्गेट झालाय खेळ बाई कापून आलाय झेल. टार्गेट झालाय खेळ. षटकार तर मात्र येतोय. धावसंख्या पळका तब्बल होते ती 32 धावा. व्हॉट बॅटिंग. चांगला चेंडू अगदी मैदानाला गुदगुलेकर झालेला चेंडू. क्षेत्ररक्षण पहा किती दर्जेदार. 1 धाव पूर्ण केले, परंतु आपल्या संघासाठी त्यांनी 2 धावा वाचवल्या असंच म्हणावं लागेल. 2 धावाने धावसंख्या झालेले 34. सर जेव्हा नाणेफेक झाली त्यावेळेस कर्णधाराने सांगितले होते की आम्ही 30 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू 4 षटकामध्ये, परंतु आता दुसरं षटक संपलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या किती झाली तर ती 34. नक्कीच 55 धावा करू असं अलिमगडनं म्हटलं. काटेने म्हटलं 30 धावांपर्यंत थांबू. तर इथे मात्र काटेचं गेमला आणि थोडंसं मात्र विस्कटलं गेले. कुठेतरी हवेचा फायदा मात्र घेताना बॅटरला मात्र पाहायला मिळाले. कुठे चुकीचे बॉल टाकले गेलेत. त्या दृष्टिकोनातून बॉल जर समोर ठेवाल बॅटरच्या तर बॅटर मात्र त्या ठिकाणी आपली खुबी दाखवेल. बॅटरला बॉलपर्यंत येणं भाग पाडाल. आउट स्विंग इन स्विंगचा मारा चालू ठेवाल तर मात्र बॅटरला सुद्धा विचारात पडलं जाईल. परंतु इथे विचारात पडले ते बॉलर आणि फायदा घेतला बॅटरनं आणि म्हणून या ठिकाणी 12 बॉलला 32 धावांचं टोटल. चेंडूची पूर्तता करा मैदानमध्ये. चेंडूमध्ये काहीतरी खराबी आणि मुली पंचांनी दर्शवल्या. चेंडूची बदली करायची. बघूया फिजिकल स्ट्रेंथ मेंटल ॲबिलिटी ॲज वेल ॲज प्रेझेन्स ऑफ माइंड. क्रिकेट हा
अनिश्चिततेचा खेळ आहे. या खेळामध्ये तुमची तत्परता, शारीरिक क्षमता किती गरजेची आहे हे मात्र पाहायला मिळेल. पुन्हा दिवसभर रखरखत्या उन्हामध्ये खेळणं आणि इथे खूप चांगल्या पद्धतीने गारवा, थंडगार हवेचे वाऱ्याचा झोत आहे, त्यामुळे तेवढाचा थकवा मागच्या आठवड्याप्रमाणे मात्र येत नाहीये. आणि आज चांगली क्लायमॅटिक कंडिशन, म्हणजे कुठल्याही खेळाडूला असा काही त्रास होईल असा रखरखतं ऊन या मैदानात पडलेलं नाहीये. आणि म्हणून ही मॅच 4 ओव्हरची शेवटच्या षटकापर्यंत मात्र सामने पाहायला प्रेक्षकांनाही आवडतात, खेळाडूंना खेळायलाही आवडतात आणि ते चांगलं आयोजन नाणेबाई चषकमध्ये करण्यात आले व सलग 5 वर्ष. 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या झालेले 34. पहिल्या षटकामध्ये आपण बघितले 15 धावा दिल्या आहेत त्या विशाल आणि ह्या षटकामध्ये 19 धावा दिल्या आहेत गोलंदाज गणेश. आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर राकेश. तिसरं षटक खूप महत्वाचं असतंय. या 4 षटकामध्ये पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल राकेश. खूप चांगला फटका, अगदी पाहतच राहावं. आलाय हा षटकार. पवन केने कॉपी बुक. थँक्यू विजय. काय फलंदाजी करतोय प्रणव. आतापर्यंत 4 षटकार आणि 1 चौकारांशी खेळी करताना पाहतोय. संघाची धावसंख्या वाढलेले, धावसंख्या झालेले 40. पहिल्याच चेंडूवर चांगला समाचार घेतलेला आहे गोलंदाज राकेशाचा. पहिल्याच चेंडूवर अस्मान दाखवलेले राकेशाला. राकेशाचा दुसरा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा तीच जागा, तीच दिशा, तोच चेंडू आणि तोच गोलंदाज. षटकार. थँक्यू. अगदी चांगली बॅटिंग या ठिकाणी बॅटर करतोय प्रथमेश ठाकरेची आठवण मात्र करून देतोय इंडिया स्टारची. अगदी बरोबर. काय फटका पाहायला मिळाला. दुसरा चेंडू सुद्धा त्याच पद्धतीने आणि धावसंख्या वाढलेले, धावसंख्या झालेले 46. तिसरं षटक चालू. लगातार 2 चेंडूवर 2 षटकार. षटकारांची दुसरी हॅट्रिक येईल का पाहावं लागेल. फुलरचा चेंडूवर दिला तर तो सीमारेषे बाहेरच पाहायला मिळेल. पंच इशारा काय करतायत बिमार. आणि चौकार आहे की षटकार आहे पाहूया. 4 धावा म्हणजे एकूण 5 धावा बोनसच्या रूपाने. बिमार आणि रिव्ह्यू घेतलेला आहे. पंच येत आहेत राजेंद्र बजागे सर या. आणि हा चेंडू आहे नो, बिमार. आणि एकूण 5 धावा आलेल्या आहेत. यात चौकार आलेले. पंच चेंडूची पूर्तता करा. ह्या चेंडूवर धावा किती तर 5. मॅच बॉल आलेले. 5 धावांनी धावसंख्या वाढलेली. धावसंख्या झालेले 51. 51. खराब गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि त्याच्यानंतर बिमर. तर नक्की धावांचा ओघ आता थांबणार नाहीये. आता जे काय करायचंय ते डॉट बॉल न करायचंय. निर्धाव चेंडूत वाचू शकतील कम धावसंख्या 60, 62, 64 पर्यंत. परंतु जर षटकार चौकार आले तर धावसंख्या 80चा आकडा सुद्धा गाठेल. पुन्हा पुन्हा बिग 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 अगदी टुर्र करीत चेंडू सीमारेषे बाहेर. फाईल लेगच्या डोक्याच्या वरून आलाय हा षटकार. आधा ही वारी मानिते सारी त्याला ही वाडा सिटी. आधा ही वारी मानिते सारी त्याला ही वाडा सिटी. आज साहिल दादाची पर्सनॅलिटी, साहिल दादाची पर्सनॅलिटी.
अगदी बघितलं तर प्रथमेश ठाकरेने सभापती चषकला याच मैदानात याच ठिकाणी लगातार 8 षटकारांचा रेकॉर्ड केलं होतं. असेच ते षटकार आणि अगदी सेम टू सेम कॉपी बुक प्रथमेश ठाकरे सारखाच हा बॅटर बॅटिंग करतोय सर. नाबाद 57 धावावर खेळली, 57 रन झालेत आणि किती धावावर केली करतोय 47, म्हणजे 3 धावाची आवश्यकता आहे. अर्धशतक पूर्ण होईल का? हो झालंय. कोणाचं? तर फलंदाज प्रणव. ए मनान बोला लई दिलवाला कार्य करतोय भला, कार्य करतोय भला. थँक्यू. प्रणव जरा बॅट उंच करून प्रेक्षकांचं अभिनंदन घ्यायचंय. यस, अगदी पहिला फलंदाज ठरले ह्या टुर्नामेंट मधला प्रणव. 50 त्याच्या नावावर झालेले आहे आणि एक 50 वीर माझ्या बाजूला बसलाय, ज्याने आमच्या असोसिएशन मध्ये विकी म्हात्रे यांनी 2 वेळा 2 50 मारलेले आहेत. हे आमचे विकी म्हात्रे. आता आपण त्याला पाहतोय गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. धावा 6 वाढल्यात, धावसंख्या झाले 63. धावांचा सर डोंगर नाही तर पर्वत उभा केलाय, काय म्हणाल? 63 धावा जमा झाल्यात आणि षटक किती चालू आहे तर 3रं. पहिल्या चेंडूवर षटकार, त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतर बिमार, चौकार, त्याच्यानंतर षटकार आणि षटकार. फक्त षटकार आणि चौकाराचीच भाषा बोलतोय हा प्रणव. आता मात्र पिच टाइम फटका म्हणायला हरकत नाही. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय परंतु असफल ठरतोय. 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आहे आणि सहजरित्या 2 धावा ह्या पूर्ण. 2 धावाने धावसंख्या झालेले 65. कालच्या दिवसामध्ये 89 धावांचा डोंगर उभा केला होता. 88 धावा जमा केल्या होत्या, 89 धावा जमा करायच्या होत्या, म्हणजे हायेस्ट रेकॉर्ड तोडायचा आहे. ओ सरळ चेंडू पुन्हा एकदा आमच्या कवडकरांच्या भेटीसाठी बिग 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 षटकार. ज्ञानाबाईच्या नावानी चषक ठेवलाय पोरांनी, चषक ठेवलाय पोरांनी, चषक ठेवलाय पोरांनी. अरे खेळ हा क्रिकेटचा खेळून सारा मैदान गेलाय दानानुनी, मैदान गेलाय दानानुनी, सारा मैदान गेलाय दानानुनी. असा ज्ञानाबाई हा बसलाय आमच्या साऱ्यांच्या मनात. थँक्यू. ज्ञानाबाई हा या 6 चेंडूमध्ये सर्वात महागडा गोलंदाज कोण ठरला असेल तर तो राकेश. तब्बल 6 चेंडूमध्ये 37 धावा दिल्या आहेत, म्हणजे ह्या गोलंदाजाची पिसच काढली असं म्हणायला हरकत नाही. 6 चेंडू आणि 37 धावा, 36 धावा ऐकल्या होत्या, परंतु एक बिमर त्याच्यात चौकार आला आणि त्याचा फायदा झाला. 6 धावांनी धावसंख्या किती माझे गुणलेखक सांगतात की 71, 71, म्हणजे एक षटक बाकी आहे अजून. म्हणजे कालचा जो 89 धावांचा रेकॉर्ड आहे तो तुटेल का पाहावं लागेल. 6 चेंडू शिल्लक आणि ह्याच मैदानावर 4 षटकामध्ये 93 धावांचा रेकॉर्ड सुद्धा आहे. मित बी वाल्यांचं ते, म्हणजे घरच्या मैदानामध्ये घरीच केलेला रेकॉर्ड. 4 षटकामध्ये 93 धावा कुठून काढलेत ह्याच मैदानावर. गोलंदाज सज्जय रोमित. पंच आमच्याकडे वळतात त्याच्यामुळे डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू आला आहे वाईट. हा प्रेशर दाखवतोय गोलंदाजावर, कारण हे बसणे का तरीका नाही. तर वाचायचं असेल तर पुढे चेंडू टाकावे लागतील. जिथे वारा तिथे मारा आणि त्या वाऱ्याचा पुरेपूर उपयोग केलाय टीम आलिमगड संघाने. नक्कीच या ठिकाणी बघितलं आपण तर धावा थांबलेल्या नाहीयेत, धावा मोठ्याच आहेत आणि इथे मात्र वर्णी लागेल का षटकार की डॉट. या बॉलला काय घडेल? चांगला बॉल या ठिकाणी सॉफ्टवेअरचा वापर केला. 1 धाव जोरदार कव्हर केली, अजून बॉल हातात नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न विकेट किपर कडे, बॉल पोहोचेल तोपर्यंत 2 धावा आल्या. स्कोर जाऊन पोहोचतोय टोटल 74. 74. 74 धावा. महाराष्ट्र लाईव्ह पाहतोय स्पर्धा. मुख्यमंच या ठिकाणी मान्यवर आहेत संपूर्ण स्वर्गीय ज्ञानाबाई याचे फॅन फॉलोअर आणि मित्र परिवार. एक मोठं नाव ठाणे जिल्ह्यात बरोबर पालघर, नाशिक, नवी मुंबई, मुंबईमध्ये ज्ञानाबाईंचं आजही तो बोलबाला आहे दरारा, एक जिगरा व्यक्ती म्हणून. हो शॉट
आणि चेंडू तशी रेषा पार, दमदार षटकार. आहो क्रिकेटचे सामने रंगलेत ज्ञानाबाईच्या नावात. आहो क्रिकेटचे सामने रंगलेत ज्ञानाबाईच्या नावात. रंगलेत ज्ञानाबाईच्या नावात. धाव संख्या या षटकाराने किती तर 80. म्हणजे मॅच सुद्धा अखेरची आहे आणि रेकॉर्ड सुद्धा याच मॅच मध्ये होत आहेत. अगदी बघितलं, एका ओव्हरला 37 धावा पूर्ण दिवसभरात झाल्या नाहीत, त्या इथे झाल्या. आणि पूर्ण दिवसभरामध्ये 80 धावा कोणीच केल्या नाहीत, त्याही या इथे झालेल्या आहेत. म्हणजे ही मॅच एक ऐतिहासिक मॅच आहे. बघूया पुढचा बॉल. खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलाय. शॉर्ट कव्हरच्या दिशेने चेंडू फील्ड केला जातो. एक धाव. धाव संख्या झाले 81. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडूवर काय घडेल काय बिघडेल पाहावं लागेल, कारण मोठे फटके येत आहेत. आणि ह्या 81 धावा झाल्यात सर, बिनबाद 81. चांगली फलंदाजी केली प्रणव यांनी. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवताना आपण पाहतोय भावेशाला. रोमित फुलरचा चेंडू जर हाताळली तर हेच चित्र पुन्हा एकदा जातो चेंडू. व्हॉट अ शॉट, काय शानदार चमकदार षटकार, पब्लिक खुश. ज्ञानाबाईची पोरं ही सारी समाज सेवा करताना वारी. नावाचा आहे बोलबाला, त्यांच्या नावाचा आहे बोलबाला. अरे तब्बल 67 धावांवर खेळतोय हा फलंदाज प्रणव. आणि अजून या षटकातील मला वाटते 2 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे विकी सर, जो काल रेकॉर्ड झालाय तो तुटतो की काय? आतापर्यंत धाव संख्या किती 87, म्हणजे 89 पाहिजे होत्या, म्हणजे 88 झाल्या होत्या. म्हणजे अजून धावांचा डोंगर उभा राहिलाय. खतरनाक, पब्लिकला खुश आज षटकारांनी केले अलिमगरकरांनी. आणि या बॉलवर सुद्धा एक धाव सोडत नाहीयेत. 89 धावा, 88 धावा झाले आहेत. 88 झालेले आहेत टोटल. बॅटची कडा घेऊन चेंडू गेला असं वाटतंय. पंचांचा इशारा काय आलेला नाही. बायचर हा यस. एक शेवटचा चेंडू. धावांची बरोबर 88 धावा काल झाल्या होत्या. चांगला बॉल या ठिकाणी मात्र हाताळला गेलाय. डॉट बॉल निर्धाव चेंडू, इनिंग समाप्त होते. 88 धाव संख्या फलकावर झालेली आहे. 89 धावांची टोटल. जरीमरी अलिमगर संघानं जरीमरी काटई संघाला दिलेत. बघूया दोन्ही टीमची नावं जरीमरी देवीच्या नावानं मात्र या ठिकाणी आहेत. आणि सुपर मॅच प्रेक्षकांना अंतिम मॅच, फायनल मॅच डे सेकंडची मात्र ज्ञानाबाई चषक पात्र ऐकत राहा, मजा येईल या मॅचला. नाव कशाला कर मला 79 यस 79 होते. माझे रेकॉर्ड तुटलेलं आहे असं वाटलं तर 89. हां 10 धावांचा थोडासा गॅप. परंतु आज तो रेकॉर्ड कोणाच्या नावावर होता तो नाही सांगत मी. काल बघितलं असेल त्यांनाच माहीत. हां कोलिवली बी संघाच्या विरुद्ध तो रेकॉर्ड झाला होता. ही मॅच मात्र भारीच होणार आहे. आणि दोन्ही संघ मातबदार संघांना पराभूत करताना आजच्या दिवसाच्या क्वालिफाय मॅच पर्यंत मात्र पोहोचलेले आहेत. ट्रॉफ्या एवढ्या सुंदर आहेत की प्रत्येकाला हवी हवीशी वाटेल यापैकी एक तरी ट्रॉफी आपल्या गावात जावी, आपल्या मंडळाकडे जावी, आपल्या हातामध्ये यावी. अशा सुंदर देखणी ट्रॉफीज, ज्या ट्रॉफी आतापर्यंत कुठे पाहिल्या नाहीयेत, आतापर्यंत झालेल्या सीझनमध्ये स्पर्धेत नाहीयेत, नवनाविन्य ट्रॉफीज या ठिकाणी स्वर्गीय ज्ञानाबाई चषकमध्ये मात्र पाहायला मिळत आहेत. निलेशजी शेलार सर्वा या स्पर्धेचे मित्रपरिवार ज्ञानाबाई ग्रुप संपूर्ण आयोजन सलग 5 वर्ष राबवताना आणि ज्ञानाबाईंचं नाव जिवंत तेवढ्याच ताकदीनं ठेवताना मनामनात घर केलेलं व्यक्तिमत्व. माणसं अनेक जगतात, संघर्ष अनेक करतात, इतिहास अनेक घडवतात, पण एक जिगरा माणूस, एक जिगरा
व्यक्ती म्हणून ज्ञानाबाईंची छाप आज ठाणे जिल्ह्यात पालघर जिल्ह्यात पाहायला मिळते. माननीय देवानंद भगत यांचं स्वागत आणि सन्मान, देवा भगत यांचा सन्मान साहिल आणि निखिल यांच्या शुभ हस्ते केला जातोय. साहिल किस्मतराव आणि निखिलजी यांच्या हस्ते सन्मानित केला जाते. स्वर्गीय ज्ञानाबाई पाटील यांच्या स्मरणार्थ चषक मध्ये सन्मानित केलं जात आहे. एक चांगल्या क्रिकेट स्पर्धेचा आयोजक सामाजिक कार्यकर्ते म्हणजे ओळख साईदेवा प्रतिष्ठानची मोठी स्पर्धा नुकतीच ज्यांनी मात्र भरवली होती. चांगली ती स्पर्धा होती, आम्ही सुद्धा भेट दिली होती आणि चांगलं क्रिकेट त्या मैदानात पाहायला मिळालं होतं. दिग्गज मान्यवरांनी सुद्धा भेट दिली होती. देवा भगत यांचा सन्मान केला होता मुख्य मंचावर. एक डॅशिंग नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आहे. आपलं हार्दिक स्वागत देवाजी भगत, देवा भगत. वेलकम वेलकम. ज्ञानाबाई चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. तर जाऊया चालू असलेल्या दमदार मॅच मध्ये. दमदार याकरिता कारण स्कोर दमदार झालाय. धावसंख्या झाली आहे धावफलकावर 88 आणि विजयाकरता 89 धावांचं लक्ष्य मात्र उभे ठाकलंय. किती करायचे आहेत यापेक्षा येणाऱ्या बॉलवर धावा किती येतील याकडे कॉन्सन्ट्रेशन जरीमरी काटे संघाचं असेल. किती रोखायचे आहेत यापेक्षा प्रत्येक बॉलला कसं बॉल डॉट करता येईल याकडे प्रयत्न या ठिकाणी जरीमरी अलीमघर टीमचं असेल. अशी मॅच असते आयुष्यामध्ये जी मात्र कठीण मानली जाते, परंतु त्या मॅचला जिंकल्यानंतर इतिहास सुद्धा लिहिला जातो. कारण इतिहास हा सोप्याचा नसतो, इतिहास हा कठीणांचा असतो. बघूया तो इतिहास ज्ञानाबाईंनी मात्र अनेक कित्येक किस्सांमध्ये मात्र लिहिलाय आणि म्हणून नाव हे आबादित राहतं. व्हॉट अ शॉट. मिड विकेट कडे बॉल आणि पहिल्या बॉलला जातोय दमदार षटकार. ठोशाला सुरुवात. कमांड डीजे. आदा ही बारी मानिते सारी त्याला ही वाडा सिटी. आदा ही बारी मानिते सारी त्याला ही वाडा सिटी. आज साहिल दादाची पर्सनॅलिटी, साहिल दादाची पर्सनॅलिटी. आणि या ठिकाणी बघितलं दमदार षटकार मात्र ठोकला गेलाय. धावसंख्या 6 आलेली आहे. त्याच पद्धतीने त्याच ताकदीने त्याच तोडीतोड बॅटिंग आम्हीही करू शकतोय. हमी तो हम क्या तुम्ही तो तुम क्या. देख राय जमाना यूट्यूब वर. ज्ञानाबाई चषक 2024 तरार. वर्ष 5वं आहे आणि 5वं वर्ष सुद्धा दमदार आयोजन या ठिकाणी संपूर्ण मित्र परिवार निलेशजी शेलार आणि संपूर्ण ज्ञानाबाई ग्रुपकडनं मात्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. पहिला बॉल षटकार, दुसरा बॉल गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवर हिमांशू पाटील, इंडिया टेनिस स्टार. स्क्वेअर कट शॉट खेळलाय. स्लीपला मात्र थर्डला फिल्डर आहे. थ्रो चुकीचा केलाय. एक धाव मात्र या ठिकाणी मिळेल का तर मिळते नाही. मिळाली असती परंतु रिस्क घेतली नाहीये आणि इथे मात्र डॉट बॉल. 89 धावा करणं एवढं काही सोपं नाही, परंतु या ठिकाणी बघितलं आपण तर गोलंदाज सुद्धा चांगला आहे. हिमांशू पाटील सारख्या एक नावाजलेल्या महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये एक मोठं नाव इंडिया 10PL खेळलेला गोलंदाज आहे आणि त्यावर पहिल्या बॉलला षटकार मात्र ठोकला गेलाय. हे क्रिकेट आहे. कृष्णा सातपुतेचे अनेक रेकॉर्ड आहेत, पण कृष्णा सातपुतेला त्यांच्या तालुक्यातील अनेक संघ पराभूत करताना आपण सुद्धा पाहिलं. गोरसाई संघाचा बोलबाला भावेश पवारचा पूर्ण हिंदुस्थानामध्ये, परंतु आपल्याच भिवंडी तालुक्यामध्ये अनेक संघांनी त्यांनाही पराभूत करताना पाहिलं. हे क्रिकेट आहे. चेंडू होतो हिमांशू पाटीलला तडाखा. दुसरा ठोकलाय षटकार. ठोसा इंडिया स्टारवर बॅटर लगावताना वाट बॅटिंग काटई. दादाची पर्सनॅलिटी, साहिल दादाची पर्सनॅलिटी. थँक्यू डेझी. आज मलाही वाटेल, आज मलाही आवडतं क्रिकेट मात्र या ठिकाणी काटे टीमचं. एका बाजूला हिमांशू पाटील मात्र या ठिकाणी इंडिया स्टार बॉलिंग करतोय आणि दुसऱ्या बाजूला विशाल काटे संघाचा बॅटिंग करतोय. दोन्ही टीम जरी मरी आहेत. एका बाजूला अलिमगर, दुसऱ्या बाजूला काटई. आज मात्र क्रिकेटचा इतिहास लिहिला जातोय. 2 षटकार बसले हिमांशू पाटीलला आणि हा बॉल हिमांशू पाटील आपली छाप टाकतोय, विकेट काढतोय. बाद केलं मिस्टर विशालला. मोठा झटका बसतोय आणि हा लिटर विशाल काटई बॅक टू डग आउट. हे मनानं बोला लई दिलवाला कार्य करतोय भले, कार्य करतोय भले, कार्य करतोय भले. तो मनावर आज नजर तेज नाव त्याचं साहिल. थँक्यू डीजे. आणि माननीय हरेश भाऊ पाटील आलिमगर या टीमने जर मॅच काढली तर
श्री एंटरप्राइज यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक हरेश भाऊनी पाटील यांनी मात्र जरीमरी अलीमगढ टीमला लावलंय. आणि विकेट सुद्धा हिमांशू पाटीलनं काढून दाखवली. महाराष्ट्राची नजर होती, चाहत्यांची नजर होती की हिमांशूवर 2 षटकार बसलेत, परंतु त्याच हिमांशू पाटीलनं विशालची सुद्धा विकेट काढलेली आहे. परंतु विशालचे 2 षटकार हिमांशू पाटील सुद्धा विसरणार नाहीये. टायमिंग परफेक्ट होतं, परफेक्ट जजमेंटनं ठोकले होते. खेळाडू असेच घडतात. असाच इंडिया स्टार प्रथमेश ठाकरे घडला आणि गुजरात NPL ची मात्र सिरीज घेतली. पुन्हा एकदा विकेट. हिमांशू पाटील मात्र या ठिकाणी दबदबा निर्माण करतोय. हमी तो हम क्या, तुम्ही तो तुम क्या. कम ऑन. जरी गेला या सोडूनी साऱ्यांच्या बसलाय मनी, जरी गेला या सोडूनी साऱ्यांच्या बसलाय मनी. आमच्या ज्ञान्याबाईचा नाद नाही केला कुणी, आमच्या ज्ञान्याबाईचा नाद नाही केला कुणी, आमच्या ज्ञान्याबाईचा नाद नाही केला कुणी, आमच्या ज्ञान्याबाईचा. आणि इथे बघितलं आपण तर 2 विकेट झटक्यात गेले. धावसंख्या फलकावर झटक्यात षटकार सुद्धा बसले होते आणि झटक्यात विकेट सुद्धा गेली. जे काही होतं झटक्यातच होतं. 5 बॉल मध्ये धावसंख्या फलकावर आहे 12. विकेट हॅट्रिकला 1000 रुपये लागलेले आहेत. विक्रम माळी कोळिवली यांनी, विक्रम माळी यांनी मात्र 1000 रुपये लावले होते. विकेट हॅट्रिक आता हिमांशूला, आणि हिमांशूला मात्र विकेट हॅट्रिक मिळाली नाही, परंतु 2 विकेट सुद्धा मिळाल्या. 12 धावा आलेत पहिल्या षटकात, म्हणजेच मॅच या ठिकाणी भारीच होईल. हिमांशू पाटीलला जर 12 धावा ठोकल्या जात आहेत, बाकीच्या 3 गोलंदाजांना सुद्धा विचारात पाडलंय. या मॅच मध्ये 2 विकेट जरी गेले असतील तरी सुद्धा मागच्या मॅच मध्ये चमकदार खेळलेला बॅटर गणेश मैदानात पाहायला मिळतोय. म्हणजे मजा येईल. पात्र ऐकत राहा. गणेश आउट झालेत. हर्षद आणि मयूर पाहायला मिळत आहेत. म्हणजे ही मॅच भारी होईल. या जोडीनं जर पार्टनरशिप 40-50 धावांची केली तर शेवटच्या ओव्हरला मग त्या धावा 25 असोत, 24 असोत वा 15 असोत, टफ होईल क्रिकेट. कमांड इज होता भाई सरू बाबू मोठा, त्याला कशाचा नव्हता तोटा, अन्याय अत्याचार संकटा, होता भाई सिंहाचा वाटा. होता भाई सरू बाबू मोठा, त्याला कशाचा नव्हता तोटा, अन्याय अत्याचार संकटा, होता भाई सिंहाचा वाटा. साऱ्या मित्रांच्या बसलाया बाई हृदयाकनी, साऱ्या मित्रांच्या बसलाया बाई हृदयाकनी. सामना अतिशय भन्नाट बघायला मिळतो. जीवनात जगताना आज जगा. आजचा उद्या उद्याकडे जाणार नाही, आजचा काल होतो. म्हणून आज जगायला शिका. आज इतिहास घडवा. तुमचा भूतकाळ सुद्धा आठवण जाईल. भविष्य कोणी माहीत नाही उद्या काय येणार आहे, उद्या काय घडणार आहे. करोना येईल असं वाटलंही नव्हतं, आला. कित्येक जण सोडून गेले. म्हणून आज जगायला शिका, आज इतिहास घडवायला शिका. आणि इथे इतिहास कोण घडवेल, अलीमगढ की काटई बॅटिंग. गोलंदाज तयार. भावेश पहिला बॉल. आणि इथे बघितलं आपण तर रोल झालाय बॉल, मिडल टाकलाय आणि खालच्या पट्ट्यामध्ये बॉल निघून जाताना डॉट बॉल. 1-1 डॉट बॉल. मॅच वळेल अलीमगढकडे. प्रति ओव्हरला किमान 2 षटकार, एखादा चौकार. मॅच पुन्हा टर्न होईल काटईकडे. घमासान युद्ध सुरू आहे. आणि ते बघितलं धावण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय. एक धाव कव्हर केली गेली. बॉलर खूप हुशार आहे, शातीर दिमागवाला आहे. ऑन साईडला मात्र बॉल टाकतच नाहीये. आउट ऑफ स्टंप म्हणजे ऑफ स्टंपच्या बाहेर मात्र बॉलला फिरवतोय, फिरकी देतोय आणि इथे मात्र बॅटरला भाग पाडतोय शफल होण्याकरिता. लेफ्ट हँड बॅटर असणं खूप गरजेचं असतं अशा कंडिशनला. हवा ऑन साईडला चालू आहे आणि बॉलर या ठिकाणी ऑफ साईडच्या बाहेर मात्र बॉल टर्न करतोय आणि त्यामुळे या ठिकाणी बॅटरला व्यत्यय येतोय. 8 बॉल धावा 13. 50 धावा होतील त्यानंतर अंदाज बांधता येईल. अजून 13 वर धावसंख्या आहे. फुलर लेनचा चेंडू. बॅटरला मात्र या ठिकाणी बीट करताना गोलंदाज मिस्टर भावेश. मॅच प्रेशर मध्ये आणली. 3 बॉल मध्ये 1च धाव दिली. पुढच्या 3ही बॉलला आता मात्र सीमा पार करावं लागेल. तेव्हा आणि तेव्हाच मॅच रनरेटला पुढच्या 2 षटकात आशा लागेल. व्हॉट अ शॉट. चेंडू होता सीमा पार. डीप मात्र लगनला. षटकार 6. दम आहे, दमखम आहे बॅटिंग मध्ये. आमच्या ज्ञान्याबाईचा नाद नाही केला कुणी, आमच्या ज्ञान्याबाईचा नाद नाही केला कुणी, आमच्या ज्ञान्याबाईचा
नहीं केला. क्या जबरदस्त मात्र या ठिकाणी मात्र पाहताय दमदार बॅटिंगला सुरुवात. धावसंख्या फळकावर झाली 19. एक षटकार आला तर मात्र मॅच या ठिकाणी समीकरणाला पेटेल. डॉट करेल का गोलंदाज स्वतः परीक्षा आहे, कारण मागच्या ओव्हरला षटकार सुद्धा टोकलाय. आणि हा बॉल सीमा रेषेकडे कॅच, विकेट. लढत लढत तुम्ही बाद झालात तरी चालेल, संघर्ष मात्र पेटला पाहिजे, कारण दुनिया विचारते जिंकलं कोण आणि दुनिया लक्षात ठेवते संघर्षाला पेटला कोण. कमांड डिजे गेला असा नायक करत धुरंधर. ठाणे जिल्ह्यात एक नंबर, ठाणे जिल्ह्यात एक नंबर, ज्ञानाबाई हा किंग मेकर. ठाणे जिल्ह्यात एक नंबर, ज्ञानाबाई हा किंग मेकर. ज्ञानाबाई हा किंग मेकर, ज्ञानाबाई हा किंग मेकर, ज्ञानाबाई हा किंग मेकर, ज्ञानाबाई हा किंग मेकर. नक्की क्रिकेट म्हटल्यानंतर आपला क्रिकेट मात्र सातत्यानं मात्र ऐतिहासिक क्रिकेट मात्र खेळले गेलेत, म्हणून टेनिसला सुद्धा तेवढं प्राधान्य. आणि इंडिया प्रीमियर लीग ISPL मात्र मोठ्या संख्येने मात्र क्रिकेटपटूंना एक चांगला बेनिफिट आणि रोजगार बिझनेस होईल. येत्या काळात IPL प्रमाणे टेनिस क्रिकेट खूप मोठं होणार आहे, स्टार बनतील क्रिकेटर. आणि इथे बघितलं आपण तर बॉल पुन्हा एकदा डॉट. मॅच बनवली गोलंदाज भावेशनं, जरी एक षटकार बसला असेल परंतु 3 बॉल सुद्धा डॉट काढले, विकेट सुद्धा काढली आणि 19 फक्त धाबा पहिल्या 2 ओव्हरला खात्यामध्ये जमा झाल्यात. लढायचंय 89 ला जायचंय आणि 19 वरच गाडी थांबते, मजा येईल. कबड्डी बाईची आदातील आणि या ठिकाणी बघितलं आपण तर मॅच भन्नाट आहे. 19 धावसंख्या फळकावर मात्र आली आहे. जिगरा व्यक्ती म्हणजेच ज्ञानाभाई यांच्या आठवण होणारी गीता आपण या ठिकाणी वाचताना पाहतायत. गोलंदाज तयार. हा बॉल फेकून दिलाय सीमा रेषा पार. लढेंगे बचेंगे लढते रहेंगे. षटकार. ते सारी त्याला ही वाडा सिटी, आदा ही वारी मानी ते सारी त्याला ही वाडा सिटी. आज साहिल दादाची पर्सनॅलिटी, साहिल दादाची पर्सनॅलिटी, साहिल दादाची पर्सनॅलिटी, साहिल दादाची पर्सनॅलिटी. काय वाट मॅच, काय बॅटिंग करतायत. ही मॅच जर काटे टीमनं काढली तर 1 लाखाची स्पर्धा शिवकृपा चषकला मी तुमची एंट्री टाकीन. जबान देतो सूरज पाटील. काढून दाखवा मॅच, ठोकून दाखवा षटकार. मॅच बनेल. पहिल्या बॉलला षटकार. बघूया दुसरा बॉल काय घडेल. आणि इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक मध्ये बॉल धाव घेण्याचा प्रयत्न मात्र करते. सिंगल धाव कव्हर केली गेली आहे. सिंगल धावेने धावसंख्या मात्र फळकावर मात्र वधारली. वाढताना मात्र जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 26. इथून पुढे बॉल शिल्लक राहतात या ओव्हरचे 4. बॅटर आहे स्ट्राईक एंडला सागर. बघूया सागरनं जर षटकार ठोकले, सागरचा आडनाव सुद्धा प्रेक्षकांना माहित होईल. सागर एक आपली छाप टाकतील का 4 षटकार ठोकून. सागरना अलिंग डुलिंग. इथे बघितलं आपण तर यॉर्कर लेनचा बॉल कळलाच नाही. भेदक मारा आहे गोलंदाजाचा. नाव आहे दीप. मेडन ओव्हर टाकलेला गोलंदाज आहे. खतरनाक बॉलिंग म्हणून ओळख झालेली, महाराष्ट्राला निर्माण केलेला ओळख आहे. 5 विकेट एका ओव्हरला मागच्या मॅचला काढलेला बॉलर दीप अलिमगर. आणि इथे बघितलं आपण तर 1 धाव. जिथे विशालची विकेट गेली तिथेच मॅच अलिमगरच्या हातात आली, कारण विशालची बॅटिंग मला वाटतं चॅलेंजर मैदानामध्ये किती 19 बॉल मध्ये 91. माझ्या माहितीप्रमाणे ऐकण्यात मी पहिलं रेकॉर्ड ऐकलंय. नक्कीच पाहीन ती मॅच YouTube लाईव्हला. भादवड. बघूया सामना अतिशय रंगतदार बघायला मिळतो. गोलंदाज तयार. डॉट बॉल. दीपनं मात्र या ठिकाणी छेडखानी करवले बॅटर समोर. डॉट वर डॉट टाकतोय. मॅचच्या आसपास सुद्धा जरी मरी काटायला भिरकू दिलं नाहीये. अगदी बघितलं आपण तर इथे मॅच खूप कठीण आहे. मॅच पासून तडीपार केले काटे टीमला या ठिकाणी आलिमगड टीमनं.
आणि इथे मात्र औपचारिकता बाकी राहते. औपचारिकता म्हणजे बघितलं आपण ते एक फॉर्मॅलिटी पार पाडतायत. संघर्ष तेवढासा जोमानं झालेला नाही. विशाल गेल्यानंतर प्रयत्न केला मयूरनं, प्रयत्न केला हर्षदनं, प्रयत्न केला विशालनं, परंतु यश हाती मात्र आलं त्या अलीमगडच्या. आणि आता मात्र विजयाकरिता धावांचं लक्ष खूपच लांब आहे. 50 अजूनही धावसंख्या नाही आहे. 1 ओव्हर 37 धावांचं षटक जे टाकलं गेलं मिस्टर राकेश, त्या ओव्हरनी मॅचचं मात्र हरेप्रभूच करून टाकलं आणि तिथेच मॅच टर्न झाली. आणि आता विजय खूप लांब. 50 धावा होतील की नाही याकडे आकर्षण. 89 करायचे आहेत. किमान 60-65 पर्यंत मजल मारली तरी सुद्धा फाईट दिली मी म्हणेन या मॅचला जरी मरी काटईनं. 29 स्कोर ऑन बोर्ड. प्रणव मॅच निघेल की नाही माहित नाही. 6 बॉल 6 षटकांचं रेकॉर्ड सुद्धा केलं जाऊ शकतंय. 6 बॉल डॉटचं रेकॉर्ड सुद्धा होऊ शकतंय. षटकार हॅट्रिकचं सुद्धा रेकॉर्ड होऊ शकतंय. 1000 रुपये पारितोषिक आलंय. हरेजी पाटील अलीमगड उद्योजक यांच्याकडनं अलीमगड टीमनी मॅच जिंकली तर 1000 रुपये कॅश प्राइज या ठिकाणी आलेले. शॉट बसलाय आणि हा जातोय पहिला षटकार. इतिहास घडवावा लागतो. तो बोलत राहिला तो आणि तो लिहिलाही जातोय. कमांड जे साऱ्यांचा टार्गेट झालाय फेल ना बाई कापून आलाय झेल. साऱ्यांचा टार्गेट झालाय फेल ना बाई कापून आलाय झेल. टार्गेट झालाय फेल बाई कापून आलाय झेल. टार्गेट झालाय फेल बाई कापून आलाय झेल. पहिला षटकार बसलाय. मॅच कोणीतरी एकच जिंकणार आहे परंतु इतिहास सुद्धा मला घडवायचा असं बॅटर म्हणतोय. षटकार टोकून नाव आहे सागर. खतरनाक प्लेअर बनेल भविष्यात हा खेळाडू. मनामध्ये जिद्द असली पाहिजे की आज इतिहास घडवायचा आहे. आणि क्लीन बोल्ड दांडी गुल है प्रभू ये क्या हुई. सागर बॅक टू डगआउट. इतिहास त्याला घडवायचा होता पण बिचारा बाद झाला. कमॉन डीजे. भले भले पाहून दादाला सेल्यूट ठोकतात रे. 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 थँक्यू डीजे. कारण क्रिकेट हा इतिहासाचा खेळ आहे. तुम्ही घडवावं लागेल. बिरवाडी टीम पालघर जिल्ह्यात खूप डेंजर टीम आहे. अनेक मला वाटतं मागच्या वर्षी 80% फायनल वाडा टेनिसच्या 51 लाखाच्या त्यांनीच घेतल्या होत्या. आणि या सीझनला आरपी लाईनसमोर खेळताना आरपी लाईनच्या विकेट सुद्धा 3-4 गेल्या होत्या. अगदी ती सेमीफायनल मॅच होती आणि त्या मॅचमध्ये 2 बॉल 11 धावा राहिल्या होत्या आणि मॅच निकल गया. टाली देत होते आणि वाडा टीमच्या ऐनुल शेखनं लगातार 2 षटकार ठोकून क्रितेश घरत आणि कंपनी घरी पाठवली होती. म्हणजे क्रिकेटमध्ये अचानक कुठला बॅटर येईल आणि इतिहास घडवून जाईल सांगता येणार नाहीये. आणि इथे तसं मात्र न घडता वेगळं घडतंय. कारण इथे बॉलिंग सुद्धा दमदार आहे. दमदार बॅटिंग सुद्धा केली आहे. आणि जरी मरी अलीमगड संघाची पॉवर काय आज जरी मरी काटाईला सुद्धा दाखवली. चांगली बॉलिंग दमदार क्रिकेट. दीप नंतर प्रणव. षटकार बसला. बॉलर नंतर त्यानंतर आपलं प्लॅन बी वापरला. विकेट काढली. सागरला बाद केलं आणि नंतर 2 बॉल लगातार डॉट. जरी मरी काटे संघाच्या बॅटरला गपचूप उभं केलंय. हालचाल करू देत नाहीयेत. प्रॅक्टिस. क्रिकेट हा प्रॅक्टिसचाच खेळ आहे. तुमच्यामध्ये सराव मोठा असला तर तुम्ही कुठल्याही टीमला पराभूत करू शकता. आणि इथे बघितलं आपण तर डॉट बॉल. कारण मला मॅच आठवते अकलोलीची स्पर्धा. गोरसई बी महाराष्ट्रातील टॉप 1चा संघ आणि त्याच्या विपक्षामध्ये राजेश सातवी आणि टीम मुसारने. गोरसई टीमवर जे षटकार ठोकले होते ना तर माझ्या आयुष्यात गोरसई टीमला एवढा चोप मी कधी बघितला नाही. अक्षरशः गोरसई टीमला पराभूत केलं होतं एकट्या राजेश सातवीने. प्रत्येक बॉलर भावेश पवार पासून सगळ्यांची दैनात दान करून टाकली होती. मागच्या वर्षांनी ती मॅच काढली होती. आणि इथे मात्र डॉट बॉल
अभिनंदन, खूप चांगलं क्रिकेट मात्र आज पाहायला मिळालं. आलिमगड टीम कडनं 1000चं पारितोषिक तुम्हाला येतंय. या ठिकाणी घेण्यासाठी यायचं आहे आलिमगड टीम, जरीमरी टीम. अभिनंदन. तेवढंच गोड कौतुक, आपण आलात क्वालिफाय मॅच पर्यंत पोहोचलात. जरीमरी काटई टीम आजचा दिवस दुसरा अतिशय रंगतदार पार पडला. उद्या सुद्धा एकापेक्षा एक संघ स्वर्गीय ज्ञानाबाई चषक मध्ये पाहायला मिळतील. पात्र ऐकत राहा क्रिकेटचा महासंग्राम. खबर